नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. वन विभागामार्फत वनरक्षक या पदांसाठी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर आता पुढील प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यापैकी मित्रांनो काही या ठिकाणी वनवृत्तांचे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहेत ते चालू आहेत, काहींचे पूर्ण होत आहेत, काहींचे रनिंग टेस्ट मित्रांनो शेड्यूल होत आहेत. त्यापैकीच मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता फॉरेस्ट गार्ड नाशिक यांचे मित्रांनो रनिंग टेस्ट शेड्यूलचं या ठिकाणी पूर्ण वेळापत्रक आलेलं आहे आणि त्यामध्ये कोण पात्र आहे, अपात्र आहे अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. तर ही फक्त नाशिकसाठी मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. तुम्ही तुमचं वनवृत्ताचं देखील ऑफिशियल वेबसाईटवरती जसं प्रसिद्ध होईल तसं पाहू शकता. तर नाशिकसाठी मित्रांनो काय या ठिकाणी माहिती आहे पहा. सर्वात अगोदर पहा मित्रांनो, खाली त्यांनी लिस्ट दिलेली आहेत. यापैकी मित्रांनो कोण कोण क्वालिफाय झालेलं आहे, ज्याच्यामध्ये क्वालिफाईड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले का त्याबद्दल आहे, आणि फिजिकल मेजरमेंट म्हणजे तुमचं शारीरिक मोजमापमध्ये तुम्ही क्वालिफाय झालात का ती या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्हाला क्वालिफाय केलेलं आहे. मग आता पुढची तुमची जी टेस्ट होणार आहे मित्रांनो ती रनिंगची टेस्ट असणार आहे. तर याच्यामध्येही त्यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही अपात्र आहात की पात्र आहात ते खालीलप्रमाणे कळवण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमच्या या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं होतं. तर याच्यामध्ये मित्रांनो आता पुनश्च एकदा तुमचं कधीही डॉक्युमेंट जर मागितले तर तुम्हाला द्यावे लागतात मूळ डॉक्युमेंट जे आहेत ते. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं ज्यावेळेस तुम्ही आता रनिंगला जाल, तुमचं जे वेळापत्रक आले त्यानुसार त्यासोबत मित्रांनो तुम्हाला तुम्ही सदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र घेऊन जायचे. शासकीय अधिकारी असतील, वैद्यकीय अधिकारी किंवा नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मित्रांनो धावचाचणीच्या वेळी ते सादर करणं आवश्यक राहील. तसेच स्वतःचं वचनपत्र देखील मित्रांनो तुम्हाला द्यायचं आहे. तर हे तुम्हाला जाहिरातीमध्ये 14 आणि 15 नंबरचं जे परिशिष्ट आहे तिथून तुम्हाला त्याची झेरॉक्स भेटणार आहे. तर हे धावचाचणीच्या वेळी मित्रांनो सादर तुम्हाला करायचं आहे तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस. त्याचबरोबर तुम्हाला जाताना या ठिकाणी बूट जोडे म्हणजे रनिंग शूज घालून जाणं आवश्यक आहे हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. प्रवेश दिला जाणार नाही असं देखील लिहिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो धावचाचणी तुमची असणार आहे RFID बेस्ड टायमिंग सिस्टीमद्वारा मित्रांनो केली जाणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो सुरुवात, मध्य, शेवट असे 3 टप्प्यामध्ये तुमची धावचाचणी असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला RFID बेस्ड बीप जी आहे मित्रांनो ती जी सिस्टम आहे ती तुम्हाला दिली जाणार आहे. त्यासाठी अनामत रक्कम म्हणून 100 रुपये तुमच्याकडून घेतले जाणार आहेत. ते तुम्हाला नंतर ती सिस्टम जी आहे तुम्ही नंतर वापस केल्यानंतर ते तुम्हाला पैसे देखील परत भेटणार आहेत. तर ती सिस्टम असणार आहे मित्रांनो. तशा पद्धतीने तुमची धावचाचणी रनिंग टेस्ट जी आहे ती घेतली जाणार आहे. याच्यामध्ये तुमचं धावचाचणीचं ठिकाण दिलेलं आहे पहा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग टोलनाका इगतपुरी पिंपरी सदो जवळील हे जे मित्रांनो ॲड्रेस दिलेला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला या ठिकाणी रनिंग तुमची होणार आहे. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला तिथं कसं पोहोचायचं ते सर्व गुगल मॅपचं देखील दिलेलं आहे. पार्किंगची व्यवस्था देखील आहे असं देखील सर्व माहिती दिलेली आहे पहा. हे नाशिकसाठी प्रसिद्ध झालेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला धावचाचणीसाठी पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे, महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे. या ठिकाणी पहा 31 जानेवारी 2024 पासून त्या ठिकाणी 1 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी आणि मित्रांनो 2 फेब्रुवारी अशा पद्धतीने तुमची या ठिकाणी धावचाचणी जी आहे ती घेतली जाणार आहे. मग त्या ठिकाणी मित्रांनो वेळ सकाळी 7, 10:30, 2:30 अशा पद्धतीने असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो महिला उमेदवारांसाठी, पुरुष उमेदवारांसाठी हे वेळापत्रक दिलेले आहे. एकूण त्या दिवशी किती उमेदवार असणार आहेत त्याचीही माहिती दिलेली आहे. अनुक्रमांकानुसार तुम्हाला त्या दिवशी मित्रांनो या ठिकाणी जायचं आहे. जी सोबत तुम्हाला लिस्ट दिली आहे पहा अशा पद्धतीने. जसं की महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी लिस्ट आहे नाशिक वनवृत्ताची, ज्याच्यामध्ये तुम्ही मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आणि फिजिकल मेजरमेंटमध्ये क्वालिफाय झालेला आहात. त्यानुसार तुमचे 120 पैकी किती मार्क्स पडले तेही इथं दिलेलं आहे. जे जे क्वालिफाय झाले डॉक्युमेंट व्हेरीफायमध्ये आणि फिजिकल मेजरमेंटमध्ये त्यांच्यासाठी मित्रांनो ही लिस्ट जी आहे त्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. तर त्या उमेदवारांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायची गरज नाही, डायरेक्टली आता रनिंगसाठी जायचं आहे. तर ही नाशिक वनवृत्ताची माहिती या ठिकाणी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे. इतर जशी माहिती येतील मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही सर्व लिस्ट डाउनलोड करू शकता. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेले द्वितीय आवृत्तीचं. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी TCS IBPSने घेतलेल्या 2022-23 मधील जे परीक्षा आहेत त्यामधील जे तुमचे GS मधले उपटॉपिक्स आहेत मित्रांनो, जसे की राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण यांचे घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला याच्यामध्ये करून दिलेलं आहे. आणि जवळपास मित्रांनो 21 प्रकारचे आतापर्यंत झालेले ज्या परीक्षा आहेत त्यामधून 400+ प्रश्नपत्रिकेमधून मित्रांनो GSच्या प्रश्नांचा या पुस्तकामध्ये
यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर GSमध्ये मित्रांनो पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी सध्या होणारी तुमची जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल किंवा झेडपी पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, सर्व महानगरपालिकेच्या पदभरती असतील किंवा सरळ सेवेची इतर कुठलीही कारागृह विभाग पदभरती असेल, अशा पदभरतींसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषय मित्रांनो कॉमन विषय आहे. त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला हे विजेपत पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक भेटून जाईल.